पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आमची गोवावारी 2023 चे मंडळ गोव्यामध्ये दाखल झाले होते। गोव्यामध्ये दाखल झाल्यानंतर आम्ही कशी धमाल करायला सुरुवात केली ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आमच्या मंडळातील काही सदस्यांनी पोहण्याचा आयटीआय लावला, तर काहींनी 3 दिवसाचा हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा। असेच काहीसे गमतीशीर क्षण कॅमेरामध्ये कैद करण्याचे आम्हास भाग्य लाभले, त्यामुळे धन्य झालो आम्ही। आणि धन्य आमचा कॅमेरा, तर आमची राहण्याची ज्यांनी उत्तम अशी सोय केली ते गोविया हॉलिडे होम्स। म्हटलं जरा थोडं त्यांच्या सुद्धा नावाचा उदो करावा, आणि जे खरंच चांगलं आहे त्याला मनापासून धन्यवाद तर दिलंच पाहिजे ना। आपण जे आता पाहतोय ते आहे आमच्या बंगलोच्या बाहेरील सुंदर असा परिसर। खूप सुंदर असा बगीचा बंगलो समोर बनवण्यात आला होता। या बगीच्यामध्ये नारळीच्या झाडांसोबत इतर शोभिवंत झाडे सुद्धा लावण्यात आली होती। बंगलोच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेला बगीचा अगदी बंगल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पसरला होता। आणि पहाटेच्या वेळी जर असा मनमोहक नजारा डोळ्यासमोर असेल तर दिवसाची सुरुवात खरोखरच चांगली झाल्याशिवाय राहणार नाही। आपण जिथून या हॉलिडे होम्समध्ये प्रवेश केला त्याच्या डाव्या बाजूला सर्व बंगलो दिले आहेत, आणि उजव्या बाजूला इमारती ज्यामध्ये 1 बेड आणि 2 बेडची सोय केली होती। एक गोष्ट इथे चांगली पाहायला मिळाली की तुमच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था उत्तम करण्यात आली आहे। तुम्ही जर बंगलो घेतला असेल तर तुमच्या बंगलो खालीच पार्किंग स्लॉट दिला आहे। हे होत थोडंफार गोविया हॉलिडे होम्स विषयी। आता आपण पाहूया आमच्या मंडळाच्या सदस्यांचा नक्की काय चाललं आहे। एवढं दमलो होतो तरी पण नियोजन कमिटीने कधी कोणाला आळस येणार नाही याची पूर्ण खातरदारी घेतली होती। सर्वानुमते असे ठरले की आपण रोज 4 भिंतीमध्ये तर स्नान करतोच, तर आज आपण खुल्या हवेत मोकळ्यावर स्नानाचा आनंद घेऊ। मग काय, बंगलोवाल्यांनी उत्तम अशा जलतरण तलावाची व्यवस्था केलीच होती। आणि पैसे तर भरलेत, मग फुल पैसे वसूल करायला आम्ही तलावात पोहायला उतरलो। मी कॅमेरा घेतल्यापासून तो पाण्याच्या आतमध्ये पण चालतो याची चाचणी करणे ही बाकी होते। मग काय, संधीत सोनं आणि कॅमेराची चाचणी करण्याची हीच ती योग्य वेळ समजून आम्ही पाण्याच्या आतले व्हिडिओ काढू लागलो। कोणालाच कल्पना नव्हती की पाण्यामध्ये व्हिडिओ तर काढतोय, मग तो रेकॉर्ड होईल का, आणि रेकॉर्ड झाला तर त्यामध्ये आपण कसे दिसणार। स्वतः कॅमेरामन शिर्के साहेबांना सुद्धा कल्पना नव्हती की आपला कॅमेरा पाण्याच्या आतमध्ये पण चालतो। ते काहीही असो, आम्ही तरी पण व्हिडिओ काढणार। आमच्यामध्ये लाजेल आणि मागे राहील तो आमच्या मंडळाचा सदस्य कसला। मग काय, होऊ दे तोटा, आमचा मंडळ आहे मोठा, असे बोलत जो तो पाण्यात डुबकी मारून व्हिडिओ बनवू लागला। विनोद दादा, ये उमेश नवले सब यहाँ पे मौजूद है। ज्ञान बेकार येडेचाळे करणारे सदस्य आमच्या मंडळामध्ये आहेत ते आता समजले। काही जणांकडे सुप्त आणि गुप्त गुण भरलेले असतात, आणि ते कधी ना कधी जसा त्या गुणांना वाव मिळेल तसे ते बाहेर पडतातच। तर अशाच सुप्त आणि गुप्त गुणांचे दर्शन घेण्याचा लाभ प्राप्त झाला। पोहण्याचा आनंद घेऊन झाल्यानंतर आता वेळ होत आली होती जेवणाची।
जेवणाची वेळ होऊनही आम्ही अजून पाण्यामध्येच मजा करत होतो, कारण कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड होत आहेत हे समजल्यावर जो तो पाण्यात डुबकी मारून व्हिडिओ काढू लागला. प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल निर्माण झाले होते, त्यामुळे प्रत्येकजण एकदम मनमुरादपणे मजा करत होता. अजून काही येडेचाळे बाकी होते आणि त्यात भर म्हणून हे पहा. सर्वच जण मजा करत होते, तर मग आमच्या मंडळाचे खजिनदार कशाला मागे राहतील. नंतर समजले की तब्बल ₹1 हिशोबातून गायब होता. तर तोच रुपया शोधण्याचं काम कॅमेराच्या सहाय्याने आमचे खजिनदार पाण्यामध्ये डुबकी मारून करत होते. पहा, दोस्तीचं जिवंत उदाहरण. मी पण डुबतो आणि माझ्यासोबत तुम्ही पण डुबा. आता दमले तर कुणीच नव्हतं, पण पोटातून आवाज येऊ लागला होता. आता काय नुसता पाणी पिऊन पोट भरणार आहेस का? चला, आता वेळ झाली होती जेवणाची, म्हणजे जेवणाची तयारी करून जेवण बनवण्याची. तर आमच्या मंडळाच्या हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमामध्ये मंडळाची 90 मार्क्सची CET पास होऊन गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी येणारे हेच ते 2 मानकरी, जे सध्या आमच्या मंडळाच्या अन्नपुरवठा विभागाच्या प्रमुखांच्या हाताखाली ट्रेनिंग घेत होते. या सेमिस्टरमध्ये फक्त यांनी कांदा आणि टोमॅटो कापण्याचे ट्रेनिंग घेतले आहे. याची यांच्या घरच्यांनी नोंद घ्यावी, नाहीतर व्हिडिओमध्ये प्रशिक्षण घेताना बघाल आणि जेवण बनवायला सांगाल. मग पुढे होणाऱ्या परिणामास मंडळ जबाबदार राहणार नाही, याची घरच्यांनी नोंद घ्यावी. आजचा मेनू होता अंडा भात विथ सोयाबीन. यासाठी अन्न विभागाचे प्रमुख आपल्या डिप्लोमाची ट्रेनिंग घेत असलेल्या सदस्यांसोबत कामाला लागले होते. सोयाबीन 1 तास आधी भिजत ठेवले होते. तसेच कांदा, टोमॅटो, लसूण आणि आजच्या मेनूसाठी लागणारे सर्व साहित्य आधीच तयार करून ठेवण्यात आले होते. तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो परतण्यासाठी ठेवला आणि त्यामध्ये बारीक केलेली लसूण टाकण्यात आली होती. सर्व तयारी चालू असताना आमच्या मंडळाचे नामधारी हेडशेफ म्हणून काम पाहणारे जेवणासाठी हातभार लावायला आले. सर, काय प्रोसेस चालू आहे आता? आता आम्ही कांदा भाजतोय आणि बटाटा मसाले भात करतोय. तेलामध्ये आम्ही भाजून घेतोय. सोयाबीन भिजवत ठेवलेलं आहे, त्या सोयाबीन टाकणार आणि मसाले भातासाठी आम्ही आता तयारी करतोय. तसंच दुसरा एक आयटम करणार आहोत, मसाले अंडा भात. त्यात अंडी मिक्स असते, तो जरा वेगळा प्रकार आहे. आता अंडी सोडली जात आहे. बाकी सगळं सामान आणलेलं आहे इथे आणि तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. एक 15-20. सर, कांदे किती टाकलेत? जवळपास आम्ही कांदे 4 ते 5 कांद्यांचं हे मिश्रण आहे. आणि बटाटे 2 आहेत इथे टाकलेले आहेत. आणि हे माझे हेल्पर, यांना हे मला खूप मदत करतात प्रत्येक कामामध्ये. आपण अंडे नाव आहे.
पगार देत नाही. मी मेन शेफ म्हणूनच नेहमी काम करत आलो आतापर्यंत. आणि उमेश झालं का तुझं आणखी का हे करून मला ते भाताचं बघ जरा शिट्ट्या मारा. आणि हा 2 शिट्ट्या झाली की मला सांगायचं बरं का, मी बंद करतो. टोपामध्ये अन्न शिजवून त्याला शिट्टी काढण्याची जी अतिशय दुर्मिळ कला आहे ती संपूर्ण जगामध्ये फक्त आमच्या या हेड शेफ कडेच आहे. आमच्या हेड शेफचा हातभार लावून झाल्यानंतर आमच्या अन्न पुरवठा विभागाच्या प्रमुखांनी पुढील सूत्र हातात घेतली आणि जेवण बनवायला चालू केले. कांदा आणि बटाटाच्या मिश्रणाला थोडा खरपूस रंग आल्यानंतर बाकीचे मसाले टाकण्यास सुरुवात केली. एक गोष्ट जरूर नमूद करावीशी वाटते की हे सर्व जेवण कोणताही वाटण न घालता फक्त गरम मसाले आणि आलं लसूण पेस्टमध्ये बनवले होते. कांदा बटाटा थोडा शिजल्यासारखे वाटू लागल्यानंतर त्यामध्ये बाकीचे साहित्य टाकण्यास सुरुवात केली. प्रथमतः हिरवे वाटणे टाकले, त्यानंतर भिजलेले सोयाबीन सुद्धा मिक्स केले. टोमॅटो शिजण्यास हलका असतो त्यामुळे सर्व मिश्रणाच्या शेवटी टोमॅटो टाकला. सर्व मिश्रण एकजीव करून थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवले. सर्व मिश्रण शिजू लागले असे वाटू लागल्यानंतर एक एक करून बाकीचे मसाले टाकण्यास सुरुवात केली. मग आमच्या शेफने एक एक करून मसाले टाकण्यास सुरुवात केली. सर्व मसाले एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये बासमती तांदूळ घातला. या सर्व मिश्रणामध्ये अंदाजानुसार पाणी घालून शिजण्यासाठी ठेवण्यात आले. भाताला चांगली चव येण्यासाठी आमच्या शेफने यामध्ये शेवटी अमूल बटर घातले. तर अशा प्रकारे आमचा अंडा भात विथ सोयाबीन खाण्यासाठी तयार झाला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोवा वारी 2023च्या पहिल्या दिवसाची धमाल पाहिली. एक विशेष सूचना, या व्हिडिओमध्ये दिलेला संवाद हा पूर्णपणे काल्पनिक असून याचा जाणीवपूर्वक कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांची सुद्धा.